विषय तो आहे, मराठ्यांचा वाटोळा करायला देवेंद्र फडणवीस निघालेत. हे सगळ्या पक्षातले मराठी एक जेवानं म्हणणार, ही संधी आहे त्यांना, त्यांच्यासाठी फक्त हे उपोषण. का अल्टिमेटम किती दिवस? 1-2 दिवसात करतील अशी आशा आहे. बघू 1-2 दिवसात करतायत. काल वडीबद्रीवर जो गोंधळ झाला त्याच्यामुळं बऱ्यापैकी असंतोष दोन्ही ओबीसी मराठा समाजाने, त्याचे परिणाम दिसू शकतात. तर तुम्ही काय आवाहन कराल दोन्ही समाज? नाही, मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं. आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका. ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात. हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळ्यांनी लावलेली नाटक कंपनी थोडी ते करते भांडण खेळायसाठी, ते आरक्षणासाठी नाही येत, ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत. काही नाही, ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला, तिकडं आंदोलन. हे ओबीसीसाठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही, हे फक्त भांडण खेळायसाठी. बघा ना मराठ्यावर अन्याय किती वेळेस आले, ते आहेत ना मीडिया साक्षीला. मीडिया साक्षीला आहे का नाही खरं बोलायचं शिका. 3 वेळेस आले ते अंतरवाली रॅली काढायला, आमच्या उरावर बोललं का कोणी त्यांना काही? अधिकारी म्हणलं प्रत्येकाला रॅल्या काढायचा काढून द्या. 3दा गावात येऊन गेले ह्या भांडणं खेळा म्हणून. आम्ही नाही खेळू, याला म्हणतात मराठी. सगळ्याला सारखं समजते. हे जातीवादी आहेत हो. तुम्हाला कालचं उदाहरण देतो. एकदा मागं राज ठाकरे साहेब म्हणले होते शाळासुद्धा गेला बा जातीवाद, शाळासुद्धा गेला बा. काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात आला आहे, काल मराठ्यांच्या पोरांना हाणण्यात आले. का रे बाबा, आता जातीवाद कोण करतं? त्या लेकराला तर शिकविलं होतं यांनी असं बोलायचं, आणि बाईट घ्यायला तुम्हीच होतात स्वतः. त्यामुळं हे शिकविलेलं तेव्हाच कळतं. जातीवादच नाही. आता ह्यो जातीवाद नाही का? आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळापूर जातीवाद गेला, आणि कळवाळा कोणाला आला? राज ठाकरे साहेबाला. कळवाळा बघा कुठं लिकुडं आलाय, शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद. आता मला सांगा, महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणतात ना, आमचा रस्ताच बंद केला आहे. हे जर आम्ही केलं असतं तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहिती आहे का? मराठ्याने वाळीत टाकलं. गरीब बारकाल्या जातीला मराठ्याने वाळीत टाकलं. आमचा रस्तेच बदलेले आहेत बरं का. देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, महान योगगुरू तज्ज्ञ छगन भुजबळ, आयुर्वेदाचार्य तो छगन भुजबळ. ऐक आता, हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच नाकाच्या खाली आलेले ह्या इथं असा थायट केला असता जसं नाचे आहे. माया ओबीसीला त्रास माया. बघ आता, हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत. आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय हो मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात, पाटावून येड्या बाबळीतून, आणि इकडून बरडावून जा म्हणतात, बरडावून. तुम्ही गावातून नाही जायचं.